हाय एव्हरीवन, नमस्कार आणि सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. बरेच जण माझं घर बघून मला एक नेहमी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे, नीता तू तुझं घर नेहमी स्वच्छ आणि टापटीप कसं ठेवते? आता खरं सांगू, घर म्हटलं, संसार म्हटला, घरातली माणसं, मुलं-बाळं म्हटली की नेहमीच हॉटेलसारखं घर टिपटाप राहणं अशक्य आहे. पण त्यातही मी असा प्रयत्न करत असते की बरेचदा माझं घर नेहमी स्वच्छ आणि टापटीप दिसतं. आता त्यासाठी माझ्या रोजच्या काही सवयी आहे आणि या अशा छोट्या छोट्या सवयी आहेत ना, त्या आपल्या रोजच्या कामात आपल्या अंगी पडल्या की त्याशिवाय आपली कामंसुद्धा होत नाही. तर आज मी अशाच काही सवयी तुमच्याशी शेअर करणार आहे, ज्यामुळे तुमचं घरसुद्धा स्वच्छ आणि नीटनेटकं राहील. सो तुम्हालाही तुमचं घर स्वच्छ व्यवस्थित ठेवायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यामध्ये मी काही सवयी म्हणजेच काही टिप्स शेअर करणार आहे. सो चला मग व्हिडिओची सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्या नंबरची सवय म्हणजे सकाळची 10 मिनिटाची क्लिनिंग रुटीन. आपल्या दिवसाची सुरुवातच जर स्वच्छ आणि नीटनेटक्या घराने झाली तर आपला संपूर्ण दिवस पॉझिटिव्ह आणि उत्साह जातो. आणि म्हणूनच मी दररोज सकाळी फक्त 10 ते 15 मिनिटं माझ्या बेडरूमला आवरण्यासाठी देत असते. आणि ही छोटी सवय माझा दिवस खरंच आनंदी बनवतो. म्हणजे थकून आल्यानंतर किंवा कामं झाल्यानंतर आपण आपल्या बेडरूममध्ये येतो तेव्हा आपली बेडरूम नीटनेटकी आणि मोकळी वाटते. मला माहिती आहे की उठल्यानंतर आपल्याला मुलांची शाळेची तयारी, त्यांचा टिफिन करावा लागतो, पण ॲक्च्युअल आपल्या दिवसाची सुरुवात त्यानंतरच होते. सगळ्यात आधी तर मी खिडक्या उघडते, म्हणजे ताजी हवा आणि सनलाईट घरात येतो आणि घरात प्रसन्नता आणि ताजेपणा निर्माण होतो. त्यानंतर मी बेड लावते, चादर व्यवस्थित ठेवते आणि झालंच तर प्रत्येक 8 दिवसांनी बेडशीट, चादर सगळं चेंज करून घेते. उशा नीट केला, जरा बेड आवरला की बघा बेडरूम कशी लगेच स्वच्छ आणि थोडी अट्रॅक्टिव्ह दिसायला लागते, थोडी मोठी दिसायला लागते. ही सवय ना खूप साधी आणि खूप सिंपल आहे. कोणत्याही मोठ्या मेहनतीशिवाय आपण आपल्या घराला स्वच्छ आणि टापटीप ठेवू शकतो. फक्त सकाळचे हे 10 ते 15 मिनिटं दिले तर आपला बराच दिवस ना पॉझिटिव्ह वातावरण निर्माण करतो, स्पेशली बेडरूममध्ये तरी. आता आणि आपलं रुटीन कितीही बिझी असलं ना तरीसुद्धा ही सवय सहज पाळता येण्यासारखी आहे. म्हणून तुम्हीही आजपासून ही 10 ते 15 मिनिटं सकाळच्या रुटीनची सुरुवात करा. बघा तुमच्या दिवसात होणारा सुंदर बदल नक्कीच तुम्हाला जाणवेल. बेड आवरला की पूर्ण दिवसभरासाठी बेडरूम एकदम सेट दिसते, कारण बेडरूममधली सगळ्यात मोठी गोष्ट आणि लक्ष जाणारी गोष्ट म्हणजे आपला बेड. तोच जर व्यवस्थित असेल तर पूर्ण बेडरूम सेट झाल्यासारखी वाटते. सवय नंबर 2, वापरा आणि लगेच जागेवर ठेवा. घर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवण्याचं रहस्य हे मोठ्या साफसफाईत नाहीच आहे, तर ते आपल्या छोट्या छोट्या सवयींमध्ये दडलेलं आहे. आणि त्यापैकीच सर्वात महत्त्वाची सवय म्हणजे एखादी वस्तू वापरली की ती लगेच तिच्या जागेवर ठेवणे. आणि या साध्या सवयीमुळे घरात पसाराच साचत नाही. आता प्रत्येक वेळी हे शक्य नसतं, कधी घाईघाईत आपण वस्तू इकडे तिकडे ठेवून देतो, पण तरीही नाश्त्याच्या आधी किंवा नाश्त्याच्या नंतर किंवा घर थोडं झाडायच्या आधी या गोष्टी आपण करू शकतो. या गोष्टींसाठीही फक्त 10 ते 15 मिनिटच लागतात. म्हणजे की चहा बनवल्यानंतर साखरेचा डब्बा, चहा पावडर किंवा कप लगेचच जागच्या जागी ठेवणे. मुलं शाळेत गेली असतील, त्यांच्या एक्स्ट्राच्या बुक्स, पाण्याच्या बाटल्या टेबलवर राहिल्या असेल, डायनिंगवर राहिल्या असेल तर त्या ताबडतोब आवरणे. घरातले रिमोट, चाबा, मोबाईल, चार्जर यासाठी जर ठराविक जागा असेल तर त्याच्या ठराविक जागा ठेवणे. आणि या सगळ्यांमुळे ना आत्ता तर आपली कामं होतातच, पण नंतर आपला हे सगळं शोधण्यात वेळसुद्धा जात नाही. जसं की संध्याकाळी घरी आल्यानंतर पर्स किंवा बॅग सोफ्यावर टाकण्याऐवजी डायरेक्ट कपाटात ठेवणे. आधी वापरलेले शूजही किंवा बूट शू रॅकमध्ये ठेवायची सवय लावणे. आणि ही सवय ना फक्त स्त्रीपुरती मर्यादित नसते, घरातल्या प्रत्येक मेंबरला ही सवय असली पाहिजे आणि त्यांना ही सवय लागते आणि आपलंसुद्धा काम हलकं होतं. म्हणूनच मुलांना खेळणी खेळून झाल्यानंतर किंवा अभ्यास केल्यानंतर त्यांचे बुक्स जागेवर ठेवायला लावणे. आणि घरातल्या प्रत्येक मेंबरनी जर अशी छोटी छोटी मदत केली त्यामुळे आपोआप घर स्वच्छ राहते आणि वेळच्या वेळी आपल्याला वस्तूसुद्धा सापडते. आता सुरुवातीला स्पेशली मुलांना ही सवय लावणं थोडंसं कठीण असतं, त्यांना कंटाळा येतो. पण जर आपल्या रुटीनचाच आपण याला भाग बनवला, आपण जर टापटीप राहिलो तर मुलंसुद्धा ती कामं करायला लागतात. कसं आहे, पसारा होण्यासाठी काही सेकंद लागतात, पण तो आवरण्यासाठी खूप वेळ लागतो. म्हणूनच वापरा आणि लगेचच जागेवर ठेवा. ही छोटी सवय प्रत्येक कुटुंबासाठी एक खूप मोठा बदल घडून आणतो आणि आपलं कामसुद्धा खूप सोपं करतो. आपल्या पूर्ण घरात सगळ्यात जास्त क्लिनिंगची कुठे गरज असेल तर ते म्हणजे आपलं किचन. हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि घर टापटीप ठेवण्यासाठी आपण स्वतःला एक अतिशय
चांगली सवय लावून घेतली, म्हणजे स्वयंपाक करताना जर किचन ठेवण्याची सवय, तर खरंच आपलं किचनही टापटीप आणि स्वच्छ राहतं. सकाळी कामांची घाई असते, त्यामुळे स्वयंपाक झाल्यानंतर मोठा पसारा आवरण्यापेक्षा मी कामं करतानाच थोडी साफसफाई करते. तसंही आपण विमेन्स मल्टीटास्किंग असतो. एक काम चालू असताना आपल्याला दुसरं काम करायला, तो वेळ वाया न घालवायला खूप आवडतो. त्यामुळे भाजी चिरून झाल्यावर लगेचच चॉपिंग बोर्ड धुवून ठेवणे, फोडणी दिल्यानंतर 2 मिनिटाचा वेळ मिळाला की किचनचा प्लॅटफॉर्म पुसून घेणे, चहा किंवा नाश्ता बनवताना साडलेले थेंब त्वरित साफ करणे. यामुळे काय होतं, ते डाग घट्ट पकडून बसत नाही आणि किचनही स्वच्छ राहतं. नंतर आपला थोडासा वेळही वाचतो. कामं करताना थोडा वेळ मिळाला की सिंकमधले भांडी धुवून टाकणे, त्यामुळे नंतर भांड्यांचा ढीग जमा होत नाही. आणि 5 मिनिटाचा वेळ जो मिळतो ना, तो अशा कामांसाठी वापरला की नंतर मग एका कामासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही. स्वयंपाक झाल्यानंतर गॅस, शेगडी किंवा आजूबाजूचा प्लॅटफॉर्म, टाईल्स सगळं पुसून टाकणे, यामुळे खरंच किचन स्वच्छ आणि आपल्याला नंतर काम करण्यासाठी ना जरा मोकळी जागा आणि स्वच्छ किचन मिळतं. आणि मला माहिती आहे की ही सवय बऱ्याचशा गृहिणींना असते, कारण किचनमधलं काम हे फक्त आणि फक्त आपल्यालाच करायचं असतं. ते आत्ताही करायचं आहे, नंतरही करायचं आहे. त्यामुळे आपण 5 मिनिटंही वाया न घालवता ही सगळी कामं करत असतो. आणि खरं तर ही सवय आपला खूप सारा वेळ वाचवते, थकवा कमी करते. सर्व कामं झाल्यानंतर आपल्याला पसारा आवरायची गरज भासत नाही. आणि ही कामं ना प्रत्येक गृहिणी सहज करू शकेल अशी छोटी आहे, पण त्याचा परिणाम किंवा ही सवय खूप जास्त मोठी आहे. त्यामुळे आपलं किचन टापटीप आणि व्यवस्थित दिसतं. आता याचा अर्थ अजिबातच असा नाही आहे की आपण दिवसभर फक्त आणि फक्त कामच करत राहायचं. आपल्या दिवसांच्या कामांमधून छोटे छोटे ब्रेक्स घ्यायचे, थोडा आराम करायचा, थोड्या आवडीच्या गोष्टी करायच्या. पण ही जी कामं आहेत ती पूर्ण दिवसभरात होणारी आहे. आत्ता मी व्हिडिओमधून एकामागे एक सगळी कामं दाखवते आहेत, त्यामुळे कदाचित ही खूप जास्त कामं आहे असं वाटू शकतं, पण आपल्या रुटीनचाच ही सगळी कामं एक भाग बनू शकतात. सवय नंबर 4, दररोज 10-15 मिनटं डिक्लटरिंग. घर टापटीप ठेवण्यासाठी स्वतःला फक्त 10-15 मिनटं द्यायचं या डिक्लटरिंगसाठी. आणि माझ्यावर विश्वास ठेवा, अशी साफसफाई जर रोज केली ना, तर मोठा पसारा हा कधीच होत नाही. ही छोटी सवय घर स्वच्छ, व्यवस्थित, ऑर्गनाईज आणि आपलं मनसुद्धा प्रसन्न ठेवते, कारण आपलं नंतरचं बरंचसं काम वाचवते. आता दररोज घरातला एखादा छोटासा कोपरा किंवा भाग निवडायचा, कधी ड्रॉवर, कधी टेबल, कधी कपाटाचा एखादा कोपरा, आणि त्यामध्ये असणारे कागदपत्र, जुने बिल्स, फाईल्स, वस्तू हे सगळे वेगळे काढायचे. यामुळे ना 2 चांगल्या गोष्टी घडतात, म्हणजे तो ड्रॉवर किंवा तो कोपरा, शेल्फ स्वच्छही होतो, ऑर्गनाईज होतो, आणि त्यामध्ये जे उपयोगाचं नाही आहे ते आपल्याला टाकून सुद्धा देता येतं. जे उपयोगाचं नाही आहे ते खरंच टाकून द्यायचं किंवा मग गरजूंना द्यायचं. कधी कधी आपण इतकं सामान ठेवलेलं असतं त्याची खरंच गरज नसते, आणि त्यामुळेच आपलं काम वाढतं. आणि हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, घरात जेवढ्या जास्त वस्तू तेवढं जास्त आपलं काम. त्यामुळे डिक्लटरिंग साठी ही खूप मस्त सवय आहे. प्रत्येक कोपरा न कोपरा, ड्रॉवर, कारण आपल्या घरातला एक जरी ड्रॉवर आपण ओपन केला ना, त्यातून किती डिक्लटरिंग होतं हे फक्त आपल्याला माहिती आहे. आणि ही सवय प्रत्येक कुटुंबासाठी सहज आणि उपयुक्त आहे. फक्त 10-15 मिनटं द्यायचं, त्यामुळे घरात शिस्तही राहते आणि वस्तूसुद्धा अगदी ऑर्गनाइज्ड राहतात. घरी अचानक कोणीतरी आलं आणि बाथरूम स्वच्छ नसेल तर खरंच खूप ऑकवर्ड वाटतं. तेव्हा आपल्याला वाटतं की आपण जर हे 2 मिनिटाचं काम आधीच केलं असतं तर किती बरं झालं असतं. आणि म्हणूनच रोज थोडं लक्ष दिलं तर अशी वेळच येणार नाही. 5व्या नंबरची सवय, बाथरूम वापरल्यानंतर लगेच स्वच्छ ठेवणे. मला वाटतं ही सवय फक्त आणि फक्त स्त्रियाच स्वतःला लावून घेऊ शकतात, कारण पुरुषांनी वापरल्यानंतर बाथरूम कसं झालेलं असतं हे आपल्या सगळ्याच स्त्रियांना माहिती आहे. आता या गोष्टीसाठी फक्त 2 मिनिटं लागतात, पण बाथरूम नेहमी स्वच्छ आणि कोरडे आणि व्यवस्थित दिसते. आता प्रत्येक दिवशी आपल्याला वेळ नसतो, पण ॲटलिस्ट ऑल्टरनेट डे आपण हे काम करू शकतो. म्हणजे बाथरूम वापरल्यानंतर लगेच वाईप करून घेणे, थोडा वेळ घासून घेणे, म्हणजे पाण्याचे डाग राहत नाही, साबणाचे डाग राहत नाही आणि जमिनीवर पाणीसुद्धा साचलेलं राहत नाही. टॉयलेट, बाथरूम वेळोवेळी क्लीन करत राहणे, आणि हे जर लक्षपूर्वक केलं ना तर बाथरूम नेहमीच स्वच्छ नीटनेटकं दिसतं. सिंक व्यवस्थित ठेवणे, सिंकमध्ये किंवा बाथरूममध्ये एखादं फ्रेशनर वापरणे, या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण जर सुगंध येत असेल, बाथरूम जरा कोरडं आणि नीटनेटकं दिसत असेल तर आपल्याला ऑकवर्ड कधीच वाटणार नाही.
आता ही प्रत्येकाची सवय आहे असं मी म्हणत नाही, कारण मुलांना ही सवय लावणं, स्पेशली पुरुषांना ही सवय लावणं किती कठीण असतं ना, हे मी जसं बोलले की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे ही जबाबदारी आपली समजायची आणि यासाठी रोजची फक्त 2 मिनिटं द्यायची. पाचव्या नंबरची सवय, आठवड्याचे नियोजन आणि काही चेकलिस्ट बनवून ठेवणे. ही महत्त्वाची सवय आहे. म्हणजे आठवड्याचे नियोजन आणि चेकलिस्ट बनवून ठेवली तर अशा सवयीमुळे काही महत्त्वाची कामं वेळेवर पूर्ण होतात आणि आपलं डेली रुटीन जरा अजून चांगलं होतं. म्हणजे आठवड्याच्या सुरुवातीला काही मिनटं काढून आपल्या कामांची यादी तयार करणे, त्या यादीमध्ये सोमवारी काय काम करायचं आहे, मंगळवारी काय काम करायचं आहे, ते घरातलं असू देत किंवा बाहेरचं असू देत, काही सामान आणायचं असेल किंवा काही महत्त्वाच्या गोष्टी करायच्या असेल तर त्या व्यवस्थित लिहून ठेवणे. असं लिहून ठेवलं ना की जी महत्त्वाची कामं आहे ती आपण विसरत नाही, ती वेळेवर पार पडतात आणि त्यामुळे मग आपला स्ट्रेस कमी होतो. तसंच धावपळही कमी होते, वेळेची बचत होते आणि प्रत्येक कामासाठी वेगळा दिवस ठरवला की सगळ्या कामांचा भार एकदम आपल्यावर येत नाही. कधी कधी दरवेळी हे शक्य होत नसतं. जेवढं करता येईल तेवढं करून ठेवायचं आणि खूप फायदा होतो. जसं की मी कॅलेंडर घेते, कॅलेंडरजवळ एक पेनसुद्धा ठेवलेला असतो आणि मला डायरीत किंवा असं लिहून ठेवता नाही आलं तर मी कॅलेंडरवर लिहून ठेवते आणि आपलं डेट्स बघणं चालू असतं, त्यावरून आपल्याला सगळ्या गोष्टी आठवतात. तुम्हीही आठवड्याचं असं छोटंसं नियोजन करून पहा, तुमचा वेळ वाचेल, कामंसुद्धा वेळेवर पूर्ण होतील आणि घरही नेहमी टापटीप राहील. आता या सगळ्या तर कामांच्या बाबतीतल्या सवयी होत्या, पण आणखी एक सवय म्हणजे आपल्या घरात आपणच नेहमी पॉझिटिव्ह वातावरण ठेवायचं. घर स्वच्छ, सुंदर हे एवढंच असणं पुरेसं नसतं, तर ते आनंदी, सुगंधित आणि प्रेमानं भरलेलंही तितकंच महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच ही सुद्धा एक सवय आहे जी सर्वांना आवडते आणि करावीशी वाटते, ती म्हणजे आपल्या घरात नेहमी पॉझिटिव्हिटी ठेवणं. आता दररोज घरात ताजेपणा राहावा किंवा पॉझिटिव्हिटी राहावी म्हणून आपण काही आर्टिफिशियल गोष्टींचा सुद्धा उपयोग करू शकतो, जसं की सुगंधी अगरबत्ती, एखादा फ्रेशनर, कधी ताजी फुलं, हलकासा रूम फ्रेशनर वापरला तर बघा घरात किती छान प्रसन्न शांत वातावरण निर्माण होतं. सोबत वेळ घालवणे, या छोट्या छोट्या गोष्टींमुळे ना घर अधिक सुंदर आणि छान वाटतं. आजकाल एकत्र राहूनही सगळेच बिझी असतात, पण तरीही थोड्या वेळ कुटुंबासोबत घालवण्याचा प्रयत्न करणं, एकत्र चहा घेणं, गप्पा मारणं किंवा जेवण करताना आपल्या दिवसातला सगळा अनुभव शेअर करणं, यामुळे आपुलकी आणि आनंद टिकून राहतो. तसंच घरातली थोडी थोडी कामंसुद्धा वाटून घेतल्याने प्रत्येकावरचा किंवा घरातल्या स्त्रीवरचा थोडासा काम कमी होतो. मुलांना मुलांच्या लायक कामं सांगणं किंवा नवऱ्याने सुद्धा छोट्या छोट्या कामांमध्ये मदत करणं, एकमेकांनी जर एकमेकांना मदत केली तर या ना शिस्तसुद्धा बनते आणि घरात आनंदी वातावरणसुद्धा राहते. या छोट्या पण अर्थपूर्ण सवयीमुळे घर केवळ स्वच्छच नाही तर आनंदी, सुंदर, पॉझिटिव्ह आणि ऊर्जेने भरलेलं राहतं. घर टापटीप ठेवण्यासाठी एक सोपी पण प्रभावी सवय, शेवटची सवय आहे ती म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 ते 10 मिनिटाची क्विक क्लिनिंग. अशा छोट्याशा सवयीमुळे सकाळी उठल्यानंतर घरात पसारा दिसत नाही आणि आपली दिवसाची सुरुवात शांत आणि पॉझिटिव्हिटीने होते. झोपण्यापूर्वी तर सगळ्यात आधी आपला किचन प्लॅटफॉर्म, भांडी क्लीन करून घेतणे आणि भांडी घासायला जर मावशी येत असतील तर सिंकमधले सगळी भांडे स्वच्छ करून सिंक मोकळे ठेवणे. त्यानंतर मुलांची शाळेची पुस्तकं, बॅग्स अस्ताव्यस्त पडलेल्या असतील तर त्या जागेवर ठेवणे, डायनिंग टेबल साफ करून घेणे, उरलेलं अन्न आहे ते फ्रीजमध्ये ठेवणे आणि उद्यासाठी जर काही प्रिपरेशन लागत असेल तर ती थोडीफार करून ठेवणे, जेणेकरून सकाळी आपल्याला प्रिपरेशनसुद्धा झालेली असते आणि आपलं किचनसुद्धा व्यवस्थित असतं. सकाळच्या वेळी आपण जी कामं केली थोडक्यात तीच कामं आपल्याला परत करायची असतात. म्हणजे रिमोट, मोबाईल चार्जर, पाण्याच्या बाटल्या भरून ठेवणे, यामुळे सकाळची धावपळ कमी होते आणि सकाळी उठल्यानंतर घर आवरण्याची घाई होत नाही. फक्त 5 मिनिटाचा हा छोटासा प्रयत्न असतो जो की घराला नीटनेटकं ठेवतो, मनाला समाधान देतो आणि कितीही व्यस्त असली ना तरी ही सवय प्रत्येक कुटुंबासाठी सहज पाळता येण्यासारखी आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा फक्त 5 मिनिटाची ही क्विक क्लिनिंग नक्कीच करत जा. तर अशा आहेत माझ्या या रोजच्या छोट्या छोट्या सवयी ज्या माझं घर स्वच्छ, टापटीप आणि ऑर्गनाइज ठेवायला मला मदत करतं. खरं तर परफेक्ट घर असं काहीच नसतं, पण आपण
जे सातत्याने केलेले छोटे छोटे प्रयत्न असतात त्यानेच मोठा फरक पडतो. तुम्हालाही या छोट्या टिप्स जर उपयोगी वाटल्या असतील तर नक्की करून पहा. आणि आणखी काही राहिलं असेल तर मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. बाय द वे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि उपयोगी व्हिडिओसह. तोपर्यंत आनंदी रहा आणि तुमचं घरसुद्धा सुंदर आणि टापटीप ठेवा. चला, धन्यवाद. बाय.